कलम 370 रद्द केल्याच्या निर्णयाला 5 वर्ष पूर्ण. जम्मू काश्मीरमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर. अमरनाथ यात्रा 1 दिवसासाठी स्थगित. देशातील पहिलं ज्योतिर्लिंग असलेल्या गुजरातच्या सोमनाथ इथे भाविकांची मोठी गर्दी. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं देशभरातले भाविक दर्शनाला दाखल. पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. भाविकांकडून महाकालेश्वराची भस्म आरती. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. परळीतील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल. मंदिर प्रशासनाकडून मंदिराला आकर्षक रोषणाई. परिसरात सीसीटीव्हीचीही करडी नजर. तब्बल 72 वर्षानंतर श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारपासून. संभाजीनगरमधील खडकेश्वर मंदिरात पहाटेपासूनच महादेवाला बेल आणि दुधाचा अभिषेक. पंढरपुरातील उजनी धरण 96% भरलं. धरणातून 80,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग. मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील 4 धरणं भरली. भातसा धरणातूनही विसर्ग सुरू. 5 दरवाजे उघडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार. 90पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू. आंदोलकांच्याकडून हिंदूंची घरं आणि मंदिरं लक्ष्य. अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. सिसोदियांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष.